सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काय युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता. लागला असता. बरं, मी काय म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलंय आणि या दळबद्री सरकारने काय दिलेलं आहे. जे आपले सैनिक हे तुमच्यासारखे, तुम्ही तरुणाई, देशाचं भविष्य तुम्ही आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखेच तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले, की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्याने आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोण आहे? कुठे? यांचं देशप्रेम नाही. अदानीचे सगळे प्रेमी, यांचे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या